वेलकम बॅक अगेन विथ अ न्यू व्हिडिओ विथ अ न्यू ब्लॉग गाइस. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग वरती. आणि गाइस आम्ही तिघे तुम्हाला काल सारखे दिसत असेल, कारण की आज पण आम्ही आंघोळ धुतलो नाही. मी सुद्धा नाही आला बघा, तन्मय सुद्धा आंघोळ नाही धुतलं, कोण सुद्धा आंघोळ नाही धुतलं. कारण की जे आपले भेटला आपला आम्ही पाऊस काळाची आंघोळ धुतच नाही गाईस, कारण तर आपल्या वगैरे नाली आपलं नाली म्हणतो पाणी आलं का आम्ही असं वगैरे याच्यावर त्याच्यावर आंघोळ जाऊन धुतो. टाइम भेटला तरच, नाही तर जात नाही. हा तर गाईस काल आपले 5,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले होते आणि घरी येता येता 6,000 कम्प्लीट झाले. आता फक्त 4,000 कम्प्लीट व्हायचे राहिले, ते पण लवकरात लवकर करून द्या. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. तर गाईज आता ब्लॉग चालू करून देऊ मग म्हटलं. आणि मी आणि तनय आणि पवन आलो आणि आंध्रा बस पण आली. हे तन्मयची शाळा. आम्ही तिघे जण आलो अंडे घ्यायसाठी. शाळेतले अंडे सरले आणि आपल्या दुकानातले पण सरले. थोडेफार अंडे घेऊन टाकू आणि गावाला चालले जाऊ बा. तर आपण कोरपण्याला आलो आणि त्या काका पण आला. त्या काका पण गेला आणि पिकअप केली. भेटू समोर. तर गाईज इकडं बँकेकडे आलो होतो. आपला थोडंफार काम होतं एटीएम मध्ये, पण एटीएम बंद आहे यार. दोन्ही एटीएम बंद आहे. एका जागी दोन एटीएम आहेत तर दोन्ही काम नाही करतात. आणि बघा इकडं पाऊस काळा करताना कसा, बापरे किती पाणी संगरलं यार एवढ्या जाग्यात. इथे एक रील शूट केला होता मी नव्हतं नाही का नाही तर नाही शूट केला होता रील तिथं त्या जागी. पाहू आता समोर समोर अंडे वगैरे सर्व काही घ्यायचं आहे. चला जाऊ. तर गाईज आमचं आयटी मनी काम झालं आणि पैसे विड्रॉल झाले आणि आता आम्ही जाईल अंडे घ्यायला. चलो शेरा भाऊकडं. तर गाईज आम्ही तर गाईज बघा अंडे वगैरे सर्व काही घेऊन टाकले. काही दोघ जण हसत आहे, कारण ते दोन भाऊ आपल्याकडे पाहत होते तर थोडा बराचसा हसा आला होता. हा तर जाऊ आता गाईज गावाकडे आणि बघू आज पण आपल्या ब्लॉग मध्ये का होते आणि का नाही. भेटू समोर. बघा गाईज आम्ही किती सारे अंडे घेतले यार. 1 2 3 4 ट्रे घेतले. 4 ट्रे. तर गाईज मी आलो घरी आणि घरी फक्त काकू आणि मी साव. बिट्टू शाळेत गेली. महेश भाऊ आमचा ट्रिपवर गेला आणि मी बसलो आता जेवण करायला. आपला ताट बड्यापैकी मी सजवून घेतलं स्वतः. अचार, भात, तेलवाली पोळी, कांदा और सूखी दाल और साथ में पानी और ये हमारे अंडे. तर गाईज मला लागली होती भूक आणि पवन आणि तन्मय गेला घरी जेवण करायला. ते येतो म्हणे थोड्या वेळात. तवरिक आपण बऱ्यापैकी जेवण करून घेऊ म्हटलं. बिट्टू पण जेवण करायचे आहे, पण बिट्टूला फोन केलता मी कॉल केला होता का जेवण करायला ये बा म्हटलं. मी नाही आली हो का म्हटलं, तर नाही म्हणे. तर आता मला तर लागली भूक. सर्वात आधी मीच जेवण घेतो, मग बिट्टूला आणायला जातो थोड्या वेळाने. तर भेटू गाईज थोड्या वेळानंतर. तर गाईज 1 तास हवा यार घरी. मी बऱ्यापैकी आत्ताच आंघोळ धुतलो. मी आंघोळ वगैरे सर्व काही झालं आणि फ्रेश झालो बऱ्यापैकी. आणि खूप गरम गरम वाटत होतं, कारण तर पाणी इथे काका असं वाटत आहे मला. आणि मी एकटाच हवा यार घरी. बिट्टू पण याचे 2 वाजले आणि पवन आणि छपरी आणि तनू डीजे पण आहे. थोडं गमत नाही. आता मला आली चायची तलप. गरमी तर होत आहे पण चायची तलप आली. तर चला मग चाय पिऊ आपण. आज एकटा होता का झालं, तुम्ही आहे ना माझ्यासोबत. तर चला मग चाय बनव बड्या आणि पिऊ. गाईज चहा ठेवला पण आणि झाला पण. आता बड्यापैकी या कप मध्ये टाकून देऊ आणि आपण चाय पिऊन घेऊ. गाईज बऱ्यापैकी आपला चहा झाला आणि पित आहोत आम्ही. पाऊस थोड्या वेळेला तू का होईल ना का आपल्या ब्लॉग मध्ये. भेटू समोर समोर. चाय पिऊ द्या गाईज. चाय पित आला. तर गाईज मी असं घरात म्हणजे बसून इचकतच होतो फोन आणि चहा वगैरे सर्व काही झालं. आणि बघा बापरे भारी तुफान होऊन राहिले यार. आता एवढी काहीच नव्हतं यार. मस्त आभाळ मस्त साफ होतं पुरं. आणि बघा आता काले काले बादल आ गए और हवा भी छूट गई भाई. ओ भाई
वो रुई है, रुई है वो. बापरे, तर थंड थंड मोसम झाला यार. पाणी येते शायद, येतेस. तर गाईज 2 वाजले आणि या बघा घरी आला. काय लिहिला घरी? कायले जेवण करायला. मग मावशीला भेटायला छत्री आणाले. छत्री आणायला आला. छत्री आणायला आलो. तर गाईज तुम्ही म्हणत असाल की मी असा पैदल पैदल आपल्या गावच्या रस्त्याने कुठे जात आहो. तर गाईज काहीच नाही, कोरपणाला अजून एकदा काम आलं. पवनचा फोन आला होता आणि किरण आजी म्हणे की पवनला अर्जंट पैशाची गरज आहे, तर 1500 रुपये मारायचे आहे. गावात तर काही कोणी मारून देत नाही. तर चालबा म्हटलं आता मीच जाऊन म्हणले थोडंफार काम आहे. आणि पवन आणि तन्मय आपला तनू डीजे आणि छपरी गेला कॅन आणायला. मी कॅन विसरलो यार, पाण्याची कॅन आणू म्हटलं बऱ्यापैकी. आणि आता मी बाहेरचंच पाणी पिताव, तर गावचंच पितो, पण आणा झाले मलेच लागते. बोरिंग वर्किंग गर्दी राहते. चाल बा आपलं एक चक्कर होते, तर 5 रुपया म्हणे बडा फिल्टरचं पाणी सुद्धा येते ना, तर 1 नंबर काम होऊन जाते. आता ते आणायला गेले आणि मी निघलो पैदल आता. इथे थांबत आहे. तर गाईज आपले दोस्त आले, तनू डीजे, पवन छपरीवाला. गाईज या आंघोळला धुतला यार अजिबात. मी धुतलो ना. आम्ही धुतलो. तर गाईज आपला दोस्त भेटला, चाऊमिनवाला. चहा पाणी छू छू. काय रे रफिक भाई, सांग म्हणजे गेला नाही दुकानात? माल काढत आहे. चहा घेऊन प्यायला का हो शंकर भाऊ का? शुगर चाय फेमस आहे. चहा पिते बडा. अरे वा, काय 1 नंबर बनवलं का? खतरनाक. निळा पेंट मारून टाकला 1 नंबर पैकी. पाहिला तिथे म्हणता या गावचा गाव एवढा काम भेटे का? शंकर भावाला दूध घेऊन शंकर भाऊ येत आहेत दूध घेऊन, चाय पिये. तर गाईज काय म्हणता, मंगापासून तर तुम्हाला डायरेक्ट मी आत्ता भेटतो यार. आजचा ब्लॉग नन्ना मुन्नासा ब्लॉग होऊन गेला आपला. म्हणजे जास्त काही मोठा फार झाला नाही, पण मी एवढं मला वाटत आहे का बरं झालं का ब्लॉग मी शूट केलो आज. नाहीतर आपण जर शूटच नाही केलं असतं तर आपला ब्लॉग झालाच नसता. आणि बघा संध्याकाळचा व्ह्यू कसा येत आहे, 1 नंबर. आणि बघा छपरी दोस्त त्याची झोप नाही झाली काही. हा ना बघा. अरे पागल झाले का रे? पागल झाली का? आणि बघा गाईज बिट्टू आपली मंगापासूनची आत्ता दिसत आहे. कसं दाखवते म्हणजे का सजून धजूनच पाहिजे का? असं थोडी आहे. पाहिजे. मेकअप करतो तेव्हा नाही काढत. असं आहे का? मंगापासूनची आत्ता बिट्टू आपल्या ब्लॉग मध्ये आली. नाहीतर दिवसभर तिची शाळा सरायची, तर काही ते दिसून पडत नाही जास्तीत जास्त. हाय गाईज म्हणतात या. हाय गाईज म्हणताय सुचितानी संजीवनी. हाय गाइस. फोन गेला. तो गाइस देखो गाइस, बिट्टू खाना बना रही है. क्या बना रही हो बिट्टू? बिट्टू ले बघा का लागलं बिट्टू हे. तेल उधरलं. तुझा स्वयंपाक झाला? बनवत आहे. आमच्या फ्रीज मध्ये काय? ओ नो नो, कुछ भी नहीं है मेरे फ्रिज में. तिकडे गेले का? कुठे गेले काका? है का नहीं बेटो, जल्दी से खाना बनाओ, मेरे को भूख लगी है. तो गाइस तुम जा रहे हो? तो गाइस आजचा हा नन्ना मुन्ना ब्लॉग बस इथपर्यंतच. नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन सुद्धा. भेटू आपण नंतरच्या ब्लॉग, नंतरच्या व्हिडिओ, नंतरच्या इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तर साठी स्टे ट्यून. बाय बाय गाईज. बाय बाय. बाय बाय.